राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी योजना आणली ही कर्जमाफी योजना नाही तर ही OTS ची योजना आहे, म्हणजे ही वन टाइम सेटलमेंटची योजना आहे। आता या कर्जमाफी वजा OTS योजनेमुळे शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे हे कुणाच्या लक्षात आलेलं नाही आहे। कारण सरकार मुद्दलाचे पैसे भरणार आणि व्याज मात्र बँकांनी शेतकऱ्यांना सोडून द्यावं, म्हणजे राईट ऑफ करावं असं राज्य सरकारने म्हटलेलं आहे। आता यामध्ये काय होणार, त्या संबंधित शेतकऱ्याला उद्या जर होम लोन घ्यायचं आहे, त्याच्या पोरासाठी एज्युकेशन लोन घ्यायचं आहे किंवा CC करायची एखाद्या बिझनेससाठी, तर त्याचं सिबिल खराब असल्यामुळे त्याला इतर कोणतेही लोन मिळणार नाही। त्यामुळे सरकारने याचा विचार केला पाहिजे। 2 लाखापर्यंत तुम्ही कर्जमाफी करणार होते तर 2 लाख रुपये पूर्ण बँकेमध्ये सरकारने भरले पाहिजे। आमचं सिबिल खराब झालं तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आणि कुणाच्या लक्षात येत नाही, लक्षात ठेवा। पण शेतकऱ्यांचं सिबिल खराब झालं तर उद्या त्याची पत बँकेमध्ये दुसरं लोन घेण्यासाठी राहणार नाही। त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार नाही या दृष्टीने वरचे सुद्धा पैसे जे बँका भरणार आहेत ते पैसे तुम्ही बँकांना द्या, म्हणजे आमचं खातं 100% नील करून द्या, जेणेकरून आम्हाला इतर कोणतेही लोन घेण्यासाठी अडचण येणार नाही। अशी व्यवस्था सरकारने केली पाहिजे, अशी सरकारकडे आमची विनंती आहे।